लोकल सेवा बंद असल्यामुळे नागरिकांनी आता पटरीवरून पायी चालत येण्याचा निर्णय घेतलेला आहे। मी सध्या ठाणे रेल्वे स्थानकावरती आहे। जर तुम्ही या ठिकाणी पाहत असाल तर हे नागरिक मुलुंडहून ठाण्याच्या दिशेने पायी चालत येत आहेत। काही नागरिकांशी आपण बातचीत करणार आहोत। किधर से चल के आए आप? मुलुंड से। नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर हे नागरिक आपला जीव धोक्यात घालून पटरीवरून पायी चालत येत आहेत आणि त्यामुळे याचा फटका लोकल सेवा बंद असल्याचा फटका या नागरिकांना बसलेला आहे। मुसळधार पावसामुळे रस्ते तरी बंद झालेले आहेत, रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे, लोकल सेवा देखील पूर्णपणे बंद आहे। मात्र महिला असतील, पुरुष असतील, लहान बालकं असतील, हे अशा प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वेच्या पटरीवरून प्रवास करत आहेत। काही महिला आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। मात्र जर तुम्ही पाहायला गेलं तर काही ज्येष्ठ नागरिक देखील हे अशा प्रकारे पायी चालत येत प्रवास करत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। मात्र जर तुम्ही पाहायला गेलं तर पाठीमागं मोठी रांग जी आहे ती आता लागलेली आहे, कारण का हे पायी चालत येत आहे। त्यामुळे आता ही रेल्वे सेवा कधी सुरळीत होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आजोबा आहेत, तुम्ही कुठून चालत आलात? मुलुंड वरून किती वेळ चालत आलात? जवळजवळ 1 तास झाला चालत येताना। मुलुंड स्टेशन वरून इथं आलो पटरीतून। रेल्वे बंद आहेत, प्रशासनाने सांगितलेलं आहे। हो, काय करायला पाहिजे रेल्वेने? रेल्वेने का आता पाऊस कमी झाला गाडी सोडली पाहिजे। नक्कीच या ठिकाणी जर तुम्ही पाहताय की अशा प्रकारे नागरिक जे आहेत तिथे पटरीवरून लोकांची पटरीवरती मोठी रांग लागलेली आहे आणि लोक असे हे पटरीवरून चालत येत आहेत। लोकांनी पटरीवरून चालत येण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता ही बंद असलेली लोकल सेवा कधी सुरळीत होईल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। रणजित इंगळे, लोकमत, ठाणे।